बाबा बर्फानीचं दर्शन मिळालं तर जीवन सफल होतं, अशी श्रद्धा मनात बाळगत दरवर्षी हजारो भाविक अमरनाथ यात्रेला निघतात। यंदाही असे हजारो भाविक निघाले खरे, पण अनेकांचा भ्रम निराश झालाय। कारण यंदा अमरनाथच्या गुहेत शिवलिंग केवळ 5 दिवसात वितळलेलं आहे। अमरनाथ यात्रेला जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेणं हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचं मानलं जातं। हे शिवलिंग दरवर्षी नैसर्गिक पद्धतीनं तयार होतं आणि वितळतं, पण गेल्या काही वर्षात शिवलिंग वितळण्याचा कालावधी कमी होत चाललेला आहे। यंदा तर केवळ 5 दिवसात हे शिवलिंग वितळल्यानं सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे। पर्यावरणीय बदलांचा हा परिणाम असल्याचं अनेक तज्ञ सांगतायत। आज तकच्या वृत्तानुसार 2013 मध्ये यात्रा संपण्याच्या आधीच शिवलिंग वितळलं होतं। त्यानंतर 2016 मध्ये सुद्धा केवळ 10च दिवस महादेवाचं दर्शन भाविकांना झालं होतं। यानंतर 2018 मध्ये 29 दिवस शिवलिंग प्रकट झालं। पुढे 2022 मध्ये 18 दिवस, 2024 मध्ये 7 दिवस आणि आता 2026 मध्ये फक्त 5 दिवसात शिवलिंग वितळलेलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे शिवलिंगाची उंची सुद्धा कमी होत असल्याचं वृत्तांमध्ये म्हटलंय। 22 फुटांवरून ही उंची आता 12 फुटांवर आलेली आहे। क्षमतेपेक्षा अधिक भाविकांना यात्रेस परवानगी दिल्यामुळे या शिवलिंगावर परिणाम होत असल्याचा दावा काही पर्यावरण तज्ञांनी केलाय। 1996 मध्ये अमरनाथ यात्रेच्या मार्गावर अतिवृष्टी आणि बर्फवृष्टीमुळे 250 ते 260 हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता। त्यानंतर नेमलेल्या नितीन सेनगुप्ता यांच्या समितीनं यात्रेकरूंची संख्या 75,000 पर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस केली होती। मात्र प्रत्यक्षात ही मर्यादा पाळली गेली नसल्याचं सांगितलं जात आहे। अमरनाथ यात्रा देवस्थान बोर्डानं मागील काही वर्षात अमरनाथ गुहेतील तापमान नियंत्रणासाठी काही उपाययोजना केल्याचा दावा केलाय। मात्र वाढती गर्दी आणि उष्ण हवामानामुळे बर्फाचं शिवलिंग लवकर वितळत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर शिवलिंग ज्या गुहेत तयार होतं त्या गुहेच्या बाहेरही लोकांची वर्दळ, काही प्रमाणात होत असलेले बांधकाम यामुळे याचा परिणाम होतोय। हा प्रकार घडल्यानंतर आध्यात्मिक गुरूंनीही भाविकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलेलं आहे। भीड़ संख्या बहुत हो रही है और आप देख रहे हैं बहुत कम समय में भी अमरनाथ बाबा अदृश्य भी हो गए। इसका मतलब क्या है कि सनातनी तीर्थ तो जा रहा है पर कहीं ना कहीं मर्यादाओं में विघटन कर रहा है। तो मेरा एक ही निवेदन है सभी सनातनियों से, तीर्थ को तीर्थ समझिए, पर्यटक स्थल मत समझिए। आप वहां पिकनिक मनाने मत जाइए, एंजॉय करने मत जाइए कि यहां गर्मी है तो वहां चले जाएं। जब आपका शुद्ध हृदय हो जाए कि नहीं हमें महादेव के द्वार पर अब जाना चाहिए, तब प्लीज जाइए। और संख्या में थोड़ा लिमिटेशन में रखें कि एक घर से एक ही जाए, सारा घर न जाए, थोड़ा लिमिट में जाए तो वो महादेव भी प्रसन्न रहेंगे। राधे श्याम। साउथ में भी कुछ मंदिरों में आए हैं सर। देखिए, अगर हम सिर्फ मंदिरों की चोरी देखेंगे तो हम लोग सनातन को बदनाम करने का काम कर रहे हैं। अन्य जगहों पर भी चोरियां होती हैं। हाँ, मंदिरों में चोरी जो भी हुई है, मैंने एक स्पष्ट बात कही है, आजादी के बाद से मंदिरों के धन का दुरुपयोग किया गया है सरकारों के द्वारा। अगर आजादी के बाद से जैसे वक्फ बोर्ड बना था वैसे सनातन बोर्ड बन जाता, 4 शंकराचार्य, 5 वैष्णवाचार्य और अन्य जो धर्म मर्मज्ञ लोग हैं वो होते, और उस धन का सदुपयोग गरीब भाई बहनों की सहायतार्थ, मॉडर्न गुरुकुलम की सहायतार्थ, गौ सेवा के सहायतार्थ लगा दिया जाता वो धन, तो आज मेरा भारत निश्चित विश्वगुरु बन चुका होता आजादी के बाद से, अगर ऐसा होता तो। लेकिन दुर्भाग्य है कि हम सबकी नजर पैसे पे रहती है, और जिनकी नजर पैसे पे रहती है वो तो फिर पैसे की चोरी भी करेंगे या हड़पेंगे भी या लेके जाएंगे। तो अगर उसको धर्म के धन को हम समाज की सेवा में लगा दें। यहाँ तमाम हम, मैं इस समय रायपुर में हूँ, आप देखिए कितने कितने आदिवासी भाई बहन, कितने लोग हैं जो धन के अभाव में धर्म परिवर्तन कर लेते हैं। क्यों नहीं हम उनकी सेवा उन मंदिरों के धन से कर सकते? सनातन बोर्ड ही एक उचित व्यवस्था है, और आप मीडिया वाले बंधुओं की भी ये दायित्व बनता है कि सिर्फ हम जैसों को ही मत फंसाओ। कुछ तो पत्रकार बंधु भी इस बात को आगे बढ़ाएं कि नहीं, सनातन बोर्ड होना चाहिए। सनातन बोर्ड बनाइए ना, जो धर्म का काम है वो संतों का काम है, धर्माचार्यों का काम है, वो काम उनको सौंपिए। और धर्माचार्य जब समाज की सेवा में लगा देंगे, मुझे लगता है ये चोरी भी रुक जाएगी और सनातन बोर्ड से सनातन आगे भी बढ़ेगा। अमरनाथ गुहा समुद्र सपाटीपासून सुमारे 3880 मीटर उंचीवर आहे। इथं गुहेच्या वरून ठिबकणाऱ्या पाण्याच्या गोठण्याने दरवर्षी नैसर्गिक हिमलिंग तयार होतं। त्याचा आकार हा हवामान, तापमान आणि आर्द्रतेच्या परिस्थितीवर अवलंबून असतो।
पण जून मध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिल्यानं उंच पर्वतीय प्रदेशात सुद्धा बर्फ वितळतोय. तज्ञांच्या मते हिमलिंग वितळण्यामागे वाढतं तापमान आणि कमी झालेली हिमवृष्टी ही त्यातील प्रमुख कारण आहेत. मागील हिवाळ्यात अनेक भागांमध्ये नेहमीपेक्षा कमी हिमवृष्टी झाली. त्यामुळे गुहेच्या सभोवतालचं वातावरण हे अपेक्षे एवढं थंड राहिलं नाही. हवामान बदलाचा परिणाम अमरनाथच्या हिमलिंगाच्या निर्मितीवर आणि आकारावर होतोय. त्यामुळे निसर्गाला बाधा झाली तर देवाचं दर्शन होत नाही असं मत काहींनी व्यक्त केलंय. त्यामुळे भाविकांनी आपल्या श्रद्धेला जपत निसर्गाचं नुकसान होणार नाही अशी खबरदारी घेतली तरच नक्की पुढच्या वर्षी शिवलिंगाचं दर्शन होणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.